नमस्कार मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये लिहिलं आहे की तुळशी ही भगवान विष्णूंना अतिप्रिय आहे. जर एखादा पापी माणूस श्रद्धा आणि भक्तिभावाने तुळशीसमोर दीप प्रज्वलित करतो तर त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला पुण्य लाभतं असं सांगितलं जातं. पण एवढंच नाही, आपल्या ग्रंथांमध्ये तुळशीशी संबंधित एक प्राचीन कथा देखील सांगितली गेली आहे. आज आपण ती अद्भुत कथा ऐकणार आहोत, म्हणून शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा, कारण या कथेचं श्रवण करणाऱ्याचेही पाप नष्ट होतात आणि जीवनात सुख समृद्धीचा वास होतो असं आपल्या शास्त्रात म्हटलं आहे. आता पुढे कथा सुरू करूया. त्या अगोदर मित्रांनो, छोटीशी विनंती करते. मी हा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलाय. प्लीज माझ्या मेहनतीसाठी एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय आई लक्ष्मी पण नक्कीच लिहा. चला तर मग आजची ही पवित्र कथा सुरू करूया. प्राचीन काळी घनदाट जंगलाच्या मध्यभागी एका शांत आणि पवित्र आश्रमात एक ऋषी राहत होता. त्या ऋषीचं नाव विष्णुदास होते. विष्णुदास ऋषी परमभक्त होते. त्या आश्रमाच्या अंगणात मध्यभागी एका चौथऱ्यावर तुळशीचं सुंदर रोप वाढवलेले होते. त्याच्या भोवती नेहमी ताज्या फुलांच्या माळा आणि सफेद रांगोळीने अलंकार केलेले असे. विष्णुदास ऋषी दर पहाटे स्नानानंतर त्या तुळशीला शीतल पाणी घालीत आणि तिची नम्रपणे परिक्रमा करून प्रार्थना करीत. तुळशीच्या हिरव्यागार पानांना स्पर्श करून त्या आपल्या कपाळाला लावून ते धन्य होत असत. तसेच रोज सकाळ संध्याकाळ आपल्या आश्रमाच्या अंगणात लागलेल्या पवित्र तुळशीच्या रोपट्याची श्रद्धेने पूजा करत असत. दर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी ते तुळशीसमोर तुपाचा दिवा लावत असत आणि भगवान विष्णूचे नामस्मरण करत भजन गात असत. आश्रमाच्या परिसरात त्या दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशामुळे एक आल्हाददायक शांतता पसरलेली असे. विष्णुदास ऋषींची पत्नी वंदना देखील आश्रमात त्यांच्यासोबत राहत होती. मात्र वंदना स्वभावाने देवधर्माकडे फारशी आकर्षित नव्हती. तिला ऋषींनी नेमून दिलेले कठोर शिस्तीचं जीवन कंटाळवाणे वाटत असे. तिला दिवसभर पूजा, पठण, सेवा यात वेळ घालवणे निरर्थक भासायचे. वंदनेला सांसारिक सुखसोयींची आणि भौतिक इच्छांची आस अधिक होती. एक संध्याकाळची गोष्ट आहे. सूर्य मावळतीला जात होता. विष्णुदास ऋषी नेहमीप्रमाणे तुळशीमाजवळ दीप प्रज्वलित करण्याची तयारी करत होते. तुपाचा दिवा, सुतीवात तयार करून त्यांनी स्तोत्र उच्चारायला सुरुवात केली. वंदना मात्र जवळच उभं राहून वैतागून हा सर्व प्रकार पाहत होती. शेवटी तिच्या सहनशक्तीचा बांध फुटला. रोज रोज तुळशीसमोर दिवा लावून तुम्हाला काय मिळतं हो? वंदना चिडकेपणाने उद्गारली. तिच्या स्वरात आदर नव्हता तर उपहास होता. आमचं बघा, दिवसभर कष्ट करून सुद्धा पोट भरायला कसं बसं होतं आणि तुम्ही मात्र या निरुपयोगी पूजापाठाला वेळ देताय. त्या दिव्याने आणि पूजापाठाने आमच्या पोटात अन्न तर पडणार नाही. विष्णुदास ऋषीने आश्चर्याने आपल्या पत्नींकडे पाहिले. एवढ्या वर्षांच्या सहवासातही ती धर्मभिरू झाली नाही हे पाहून त्यांना वाईट वाटले. तरीही त्यांनी शांतपणे तिला समजवण्याचा प्रयत्न केला. वंदना, असे म्हणू नकोस. तुळशीसमोर दिवा लावण्यामागे मोठा पुण्यभाव आहे. धर्मशास्त्रात सांगितलंय की ज्याने श्रद्धेने तुळशीपुढे दिवा लावला त्याच्या आयुष्यातला अंधकार दूर होतो आणि पापांचा नाश होतो. वंदना नाखुशीने हातवारे करून म्हणाली, हे सगळं पुराणातलं पुस्तकातलं ठीक आहे, पण प्रत्यक्षात आपल्या हाताला काही लागायला पाहिजे की नाही? तुम्ही दिवसभर इथे देवधर्म कराल तर आपलं जीवन कसं चालायचं? मला यातलं काहीच पटत नाही. तिच्या डोळ्यात स्पष्ट अविश्वास दिसत होता. विष्णुदास ऋषी तिची वाढती उद्दाम वागणूक पाहून दुःखी झाले. त्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिले, तू कोणतेही काम करू किंवा करू नकोस, पण देवाची उपासना हा आपला धर्म आहे. तू त्याचा अपमान करू नकोस. तुळशी मातेचा तिरस्कार करू नकोस. लक्षात ठेव, तुळशी पवित्र आहे. भगवान विष्णूला ती प्रिय आहे. तुळशीसमोर दिवा लावणे म्हणजे स्वतः भगवानासमोर दिवा लावल्यासारखेच आहे. यात तेवढी शक्ती आहे. वंदनेने नाक मोराकले आणि दुर्लक्ष केले. तिने विषय संपवण्यासाठी मान वर करून फक्त ठीक आहे, मला जे करायचे ते मी बघते असे म्हणून ती तिथून निघून गेली. त्या दिवशी पूजा चालू असतानाच ती आश्रमातून रागाने बाहेर पडली. तिच्या मनात पती विष्णुदासांविषयी असंतोष होता. सतत ईश्वराची भक्ती, दिवे लावणं, मंत्रजप करून काही मिळत नाही असे ती मनाशी म्हणत होती. वंदनेच्या वागणुकीला अखेर विष्णुदास ऋषी कंटाळले. अनेक वर्ष त्यांनी धीराने तिला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिचा स्वभाव काही बदलत नव्हता. धर्मकर्माविषयी तिला कधीच आपुलकी वाटली नाही. शेवटी एके दिवशी ऋषींनी कठोर निर्णय घेतला.
आश्रमाच्या दाराशी उभे राहून विष्णुदास ऋषींनी शांत पण ठाम शब्दात सांगितले, वंदना, जर तुला या साध्या आश्रमातील जीवनात समाधान नाही आणि देवपूजेवर विश्वास नाही तर तुला येथे राहण्याचा हक्क नाही. या पवित्र आश्रमाला तुझा तुच्छ भाव रुचणार नाही. तू येथून निघून जा. वंदना क्षणभर स्तब्ध झाली. पतीच्या तोंडून आपल्याला आश्रम सोडून जाण्याची आज्ञा ऐकून तिच्या मनात संतापाने दुःखाची काळी छाया दाटली. तुम्ही मला घराबाहेर काढत आहात? ती रागाने आणि आश्चर्याने किंचाळली. विष्णुदास ऋषींचे डोळे दुःखाने ओलावले होते, पण त्यांनी आपला निश्चय बदलला नाही. ज्या घरात देवाची प्रतिष्ठा आहे तेथे देवाला न मानणारे लोक राहू नये तसे शास्त्रात म्हटले आहे. तुझ्यासाठी हेच योग्य आहे, ते गंभीरपणे म्हणाले. रागाने लालबुंद झालेली वंदना घरात गेली आणि तिने आपले अल्पस्वल्प सामान आवरले. आश्रम सोडताना तिच्या मनात खदखद होती. ठीक आहे, बघते मीही कसं जगायचं ते. तुमच्यासारखं उगीच भक्तीच्या नावाखाली बसून नाही राहणार, ती पुटपुटली. वंदना आश्रमातून निघून गेली. विष्णुदास ऋषी काही काळ आश्रमाच्या द्वारात उभे राहून वंदनेची आकृती अंधारात विलीन होईपर्यंत पाहत राहिले. त्यांच्या हृदयात दुःखाची लाट उसळी मारत होती. ज्या स्त्रीसाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले, तिला अशा रीतीने पाठवावे लागले याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. रात्र होत आली तसे त्यांनी तुळशीसमोर जाऊन मनोमन प्रार्थना केली. ज्योतीच्या मंद प्रकाशात ऋषींनी दोन्ही कर जोडले व उद्गारले, हे भगवान, माझ्या वंदनेचे रक्षण कर. तिच्या हृदयात जे अज्ञानाचे मळ आहे ते दूर करण्यासाठी तूच काही मार्ग दाखव. हे म्हणताना त्यांचे डोळे पाणावले. ते बराच वेळ तुळशीसमोर ध्यानस्थित राहिले. अखेर परमेश्वरावर सर्व सोपून त्यांच्या अंतःकरणात किंचित शांती दाटून आली. त्यानंतर त्यांनी आश्रमाचे दार बंद केले आणि भगवान विष्णू आणि तुळशीदेवीचा आश्रय घेऊन त्या अंधाऱ्या रात्रीत वंदनेची काळजी मनात बाळगूनच ते निद्रेच्या अधीन झाले. सांज होत आली होती. जंगलाकडे जाणारी छोटी पायवाट वंदनेने धरली. पुढे कुठे जावे, काय करावे याची काही दिशा तिच्याकडे नव्हती. रागाच्या भरात ती चालत सुटली. पण काही अंतर गेल्यावर अंधार दाटून आला तसे तिच्या मनात भीतीची लहर उमटली. आजवर आश्रमाच्या सुरक्षित वातावरणात राहिलेल्या वंदनेने कधीही एकटीने असा जंगलात प्रवास केला नव्हता. आसपास निशाचरांचे आवाज येत होते. झाडांच्या सावल्या भेसूर भासत होत्या. तिच्या मनातील राग हळूहळू भेतरात रूपांतरित झालं. एका मोठ्या झाडाखाली थांबून वंदना थोडी श्वास घेत विचार करू लागली. अंधारणी एकटेपणाने तिचा दुराभिमान आता कमी झाला होता. तिने स्वतःलाच सवाल केला की काय मी चूक केले? पतीने मला का हकलून दिलं? देवाची निंदा करणं खरंच इतकं पाप आहे? काही क्षण तिला विष्णुदास ऋषींचे शब्द आठवले, पण लगेच तिच्या मनात संताप उसळला. या रात्रभर अरण्यात फिरण्याची वेळ आली ते सर्व त्यांच्याच कठोरपणामुळे. पुन्हा भीतीने तिला गाठलं. दूर कुठेतरी झाडीत शिकाळ्याचे भयान स्वर ऐकू आले तशी तिचे शरीर भेदरले. मी आता कुठे जाऊ या चिंतेने तिची चलबिचल झाली. पाठीमागे आश्रमात सुरक्षित निवारा होता, पण आता तिथे परत जाण्याचा मार्गही नव्हता. अश्रू अनावर होऊन डोळ्यात तरळले. आर्तस्वरात ती मनातच प्रार्थना करायला लागली, कुणीतरी मदत करा. देव, तू जर आहेस तर मला आधार दे. हळूहळू तिने स्वतःला सावरले आणि कापऱ्या मनाने पुढे चालू लागली. रात्र झाली तशी ती वाट चुकली. गडब काळोखात आकाशात एकही तारा नसलेल्या त्या भयानक रात्री कुठे आश्रय मिळेल याची शाश्वती नव्हती. अखेर बराच वेळ तिथे भटकल्यावर दूर कुठेतरी तिला मंद प्रकाशाची एक रेघ दिसली. त्या दिशेने ती सावधपणे जाऊ लागली. जवळ गेल्यावर तिने पाहिले की जंगलाच्या त्या भागात एक लहानसे आश्रमवजा घर होते. घराच्या ओसरीवर एका तांब्यात तेलाचा दिवा तेवत होता. त्या प्रकाशामुळे आजूबाजूचा परिसर थोडा उजळला होता. त्याचप्रमाणे समोरच एका उंच चौथऱ्यावर तुळशीचे रूप लावलेले तिला दिसले आणि त्या तुळशीजवळ देखील एक लहान दिवटी लावलेली तिला दिसली. वंदनेने थोडा निर्धास्त घेतला. निदान इथे मानवस्ती तर आहे असे तिला जाणवले. ती जवळ येताच आश्रमाच्या अंगणातल्या कुत्र्याने भुंकर दिलं. त्याचा आवाज ऐकताच आतून एक वृद्धा बाहेर आली. दिव्याच्या प्रकाशात वंदनेने पाहिले की ती अंधुक डोळ्यांची पण शांत आणि करुणामयी चेहऱ्याची होती. तिच्या हातात एक काठी होती. कोण आहे रे तिकडे? त्या वृद्धेने विचारले. वंदना थकून भागून आणि घाबरून गेली होती. ती थरथरत पुढे आली आणि म्हणाली, मी एक प्रवासी आहे. रस्त्यात चुकले, रात्रीचा अंधार झाला आहे. कृपा करून मला काही काळ आश्रय द्याल का? त्या वृद्ध स्त्रीने वंदनेला निरखून पाहिले. तिच्या चेहऱ्यावर दया उमटली. अगं ये, ही परमेश्वराची जागा आहे. येथे कोणालाही आश्रय नाकारला जात नाही. आत ये, ती प्रेमळ स्वरात म्हणाली. वंदना हळूहळू अंगणात शिरली.
आश्रमवजा घराचे दार लहान होते. ती वाकून आत गेली तर एक प्रशस्त ओसरी आणि जवळच एक देव्हारा तिने पाहिला. देव्हाऱ्यात तुळशीचं रोपटं मातीच्या मोठ्या परडीत लावलेले दिसत होते, ज्याला हळद कुंकू वाहून पुजलेले दिसत होते. जवळच काही उदबत्त्या मंद जळत होत्या आणि तीक्ष्ण पण पवित्र असा सुगंध दरवळत होता. माझं नाव सौभाग्यमाई, त्या वृद्धनी ओळख करून दिली. ही माझी चिमुकली आश्रमकुटी आहे. इथे मी आणि आणखी 2 तरुण मुली राहतो. आम्ही सगळे देवभक्त आहोत. वंदनीने हळू आवाजात विचारले, इथे जवळ कोणते तरी गाव आहे का? माई म्हणाली, जास्त नाही ग. जवळपासच्या खेड्यातून काही स्त्रिया आणि मुली इथे शिक्षणासाठी धर्मचर्चेसाठी राहायला येतात. तू कशी आलीस इकडे? वंदना गोंधळली. तिला आपल्या आयुष्यातील घडलेला प्रसंग सांगताना लाज आणि राग येत होता. मी माझ्या आश्रमातून बाहेर पडावं लागलं, तिने अर्धवट सांगितलं. माईने काही खोलवर प्रश्न विचारले नाहीत. तिच्या अनुभवी नजरेने तिला काहीतरी अंदाज येत असावा. तिने वंदनेला बसायला पाठपुढे सरकवली दिली. थकलीयस तू? आधी पाणी पिणार का? तिने तांब्या पुढे धरला. वंदनेला खरोखर तहान भूक दोन्ही लागल्या होत्या. तिने पाणी पिऊन घेतले. माईने आतून थोडासा साधा भाकर तुकडा आणि मीठ दिले. तिने अक्षरशः त्यावर ताव मारला. दिवसभर भटकंतीमुळे ती उपाशी होती. जेवल्यावर तिची जरा ताकद परतली. आता तिच्या मनात आले की इथे राहायची परवानगी मिळेल का? आपली सोय होईल का? तिने संकोचाने विचारले, आई, मी काही दिवस इकडे राहू शकते का? मला कुठे जाण्याची जागा नाही. सौभाग्यमाई शांतपणे हसली. हा आश्रम परमेश्वराचं घर आहे. ज्याला कोणाला आसरा हवा तो इथे राहू शकतो. पण एक अट आहे, इथली शिस्त पाळावी लागेल. रोज सकाळ संध्याकाळ देवपूजन, तुळशीपूजन, भजन कीर्तन करायचं असतं. पुढील काही दिवस वंदना त्या आश्रमात राहिली. तिथे सौभाग्यमाई आणि अजून 2 तरुण साध्वीप्रमाणे राहणाऱ्या मुली, राधा आणि मालती, यांच्यासोबत तिचा परिचय झाला. सकाळी लवकर साऱ्याच जणी उठून स्नान करून देवघरासमोरील अंगणातील तुळशीची पूजा करत. माईने स्वतः आपल्या हातांनी ती तुळशी मातीच्या परडीत लावली होती आणि तिची नित्य निगा राखत होती. रोज सकाळी स्वच्छ पाणी घालून हळद कुंकू फुले वाहून ती तुळशी माता सजवत. मग सर्वजणी मिळून तुळशी वंदनाचे श्लोक म्हणत. वंदना हे सर्व दुरून निहाळक असे. आरंभी तिने लाजेपोटी त्यांना थोडंफार हातभार लावला, जसं की अंगण साफ करणे किंवा पूजा झाल्यावर साहित्य आवरणे. पण तुळशीसमोर बसून मंत्र म्हणण्याचा किंवा देवापुढे गीत गाण्याचा तिच्या मनावर काही परिणाम होत नव्हता. तिची श्रद्धा द्रवली नव्हती. ती केवळ आश्रयाचा मोबदला म्हणून हे सर्व करत होती. एके दिवशी दुपारी सौभाग्यमाई ओसरीवर बसून हातात जपोमाळ घेऊन शांतपणे रामनाम जपत होती. वंदना जवळच उंबळ्यावर बसून बाहेर शून्यात नजर लावून होती. तिच्या चेहऱ्यावर सतत चिंतेचे, अस्वस्थतेचे भाव असत. माईने जप थांबवला आणि आपुलकीने विचारले, वंदना बाळ, तुला इथे सोय तर होते आहे ना? काही त्रास नाही ना होत? वंदना थोडी भानावर आली. नाही माई, तुमची खूप कृपा आहे, ती मंद आवाजात म्हणाली. मला अगदी मुलींसारखं ठेवत आहात. मी एका अनोळखीला आश्रय दिलात, यासाठी मी ऋणी राहीन. तिच्या स्वरात मात्र समाधान नव्हतं, कुठेतरी उदासी होती. माईने तिच्या मनातलं ओळखलं. बाळ, चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसतीये. काही सांगायचं असेल तर न लाजता सांग. देवाच्या भक्तांच्या घरात दुःख लपवू नये. क्षणभर वंदना गप्प राहिली, पण त्या प्रेमळ आग्रहाने तिचं मन मोकळं होण्यास आसुसलं. माई, माझं असं आहे की मला देवाधर्माची आधीपासून गोडी नव्हती. आयुष्यात मी कधी मनापासून देवाची भक्ती केली नाही. मी ज्या आश्रमात होते तिथल्या शिस्तीचा मला कंटाळा आला होता. त्यामुळेच कदाचित माझ्याकडून बऱ्याच चुकाही झाल्या. माईने डोळे मिटून शांतपणे ऐकलं. मग ती हळू आवाजात म्हणाली, ईश्वर आपल्याला अनेक मार्ग दाखवत असतो. काही वेळा संकटं येतात ती आपण सावरावे म्हणून. देवाची गोडी नाही निर्माण झाली तरी हरकत नाही, पण मनात देवाविषयी कटुता बाळगणं मात्र चूक आहे. प्रत्येक जीवाला कधी ना कधी परमात्मा आवश्यक वाटू लागतो. वंदना स्वतःच्याच विचारत म्हणाली, परमात्मा? मी तर आयुष्यभर स्वतःच्या मनाच्या मर्जीने वागले. मला वाटायचं की आपल्या प्रयत्नांनी सर्व काही मिळतं, पण आता सगळं हिरावलं गेल्यासारखं वाटतंय. तिचा कंठ दाटला. माईने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला. देव कधीही आपल्याला सोडत नाही बाळ, आपण मात्र अहंकाराने त्याला विसरतो. तुला जीवनात काय हरवल्यासारखं वाटतंय मला माहीत नाही, पण हे नक्की की जगातली कोणतीही गोष्ट कायमची नाही. कोण आपले आणि कोण परके हा प्रश्नच गूढ आहे, पण ईश्वर मात्र प्रत्येकाचा आहे. वंदना त्या बोलांवर काही क्षण विचार करत राहिली.
तिच्या जीवनातील रिक्ततेवर माईच्या शब्दांनी थोडासा फुंकर घातला गेल्यासारखी तिला वाटली, पण पूर्ण ओलावा अजून मिळाला नव्हता. शेवटी ती म्हणाली, माई, तुमची प्रत्येक गोष्ट पटते असं नाही, पण मला तुमचं आपुलकीने बोलणं आवडलं. कदाचित देवावर माझा विश्वास बसायला मला वेळ लागेल. माई हसली आणि म्हणाली, हरकत नाही, कोणावरही श्रद्धा लादता येत नाही, ती अंतःकरणातून यायला हवी. आपण इथे राहतोय तोवर इतकंच कर की दिवसातून थोडा वेळ देवाचं नाव आठवून पहा. तुळशी मातेची सेवा कर, मन शांत होईल बघ. वंदना गोंधळून म्हणाली, तुळशीची सेवा? तुळशी इतकी महत्वाची आहे का माई? मी पाहिलंय की इथे तुम्ही सगळे तुळशीची खूप काळजी घेता, नित्य दिवा लावता. माईच्या चेहऱ्यावर भक्तिभाव दाटून आला. ती म्हणाली, हो बाळ, तुळस पवित्र आहे. ती स्वयं लक्ष्मीचे रूप मानले जाते. भगवान विष्णूला ती अतिप्रिय आहे. आपण तुळशीची पूजा केली, तिला पाणी घातलं, दिवा लावला तर ते थेट विष्णूपर्यंत जातं. तुळशीदेवी अत्यंत दयाळू आहे. ती लहानशा लहान भक्तीचे कर्म देखील मोठ्या कृपेने स्वीकारते. तिच्या पानातील औषधीय गुणच नव्हे तर आध्यात्मिक शक्तीही अमाप आहे. वंदना हे ऐकत राहिली. देवाच्या गोष्टी तिच्या कानांना नवे नव्हते, पण तुळशीची महिमा ऐकून ती थोडी चमकली. तिला आपल्या पतीच्या आश्रमातील तुळशी वृंदावन आणि विष्णुदास ऋषी जे दर संध्याकाळी लावायचे ते दीप आठवले. परंतु अजूनही तिच्या मनातील कठोरपणा पूर्ण मावळला नव्हता. ती हळूच उद्गारली, बघूया, आणि विषय संपवला. माईने देखील तिची मर्यादा ओळखून अधिक प्रश्न केले नाहीत. तिने पुन्हा रामनाम जपायला सुरुवात केली आणि वंदना तिथून उठून आपल्या कामात लागली. तिच्या मनात मात्र माईचे शब्द घोळत राहिले. कधीकधी मालती आणि राधा वंदनाला आग्रह करत, अहो ताई, तुम्ही सुद्धा या ना संध्याकाळच्या आरतीला, तुळशी माऊलीला दिवा लावायचा असतो, फार छान भावना वाटते. पण वंदना टाळटाळ करी. ती काहीतरी कारण काढून बाजूलाच बसे. तिच्या मनात अजूनही पूर्वीची विचित्र उदासीनता आणि कटुता दाटून आलेली होती. तिला आपल्या आयुष्यातील उलथापालत मान्य नव्हती. ती अद्यापही मनातून विष्णुदास ऋषीं यांच्यावर रागावलेली होती आणि देवाधर्मावर अविश्वास बाळगत होती. एक संध्याकाळची गोष्ट आहे. त्या दिवशी आश्रमात सर्वजणी मिळून कीर्तन करत होत्या. तुळशीसमोर दिवा लावून आरती सुरू होती. सौभाग्यमाई टाळ वाजवीत प्रभूचे गुणांचे कीर्तन गात होती. राधा मालती ताल धरून हातात छोटे झांज वाजवत होत्या. संध्याकाळचे ते सुरेलसूर परिसर भजनमय झाला होता. तुळशीपाशी तो दिवा फडफडणाऱ्या ज्योतीने तेवत होता. वाऱ्याची एखादी हलकी झुळूक आली की ज्योत थोडी मागे पुढे व्हायची आणि देवीसारखे तुळशीच्या पानांचे सावली भिंतीवर थरारू लागायची. वंदना या सगळ्याकडे निरुत्साहाने पाहत ओसरीवर एका कोपऱ्यात बसली होती. तिला कीर्तनात सहभागी व्हावेसे वाटत नव्हते. तिच्या मनात वैफल्य दाटून आले होते. आपल्याला इथे काय करावे लागत आहे अशी स्वतःवरच तिला चीड आली होती. तिने डोळं मिटून घेतले, पण कानातून कीर्तनाचे शब्द घुमतच होते. त्या भजनात सौभाग्यमाई एक वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती की तुळशी मातेला एक दिवा उजळला, पापाचा अंधार क्षणात दूर झाला. हे ओरी वंदनाच्या कानावर पडताच ती जरा सावध झाली. नकळत तिने लक्ष दिलं. गाण्यातून एक कथा सांगितली जात होती की एका पापी माणसाने शेवटच्या क्षणी तुळशीसमोर दिवा लावला आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्रीकृष्ण स्वतः गीतेत म्हणतात, ज्या भगवंताला प्रिय अशा तुळशीपुढे जो दिवा लावतो तो लाखो जन्मांच्या पापातून मुक्त होतो. एकदाच श्रद्धेने लावलेल्या दिवानेही परमपुण्य मिळते. या वाक्यांनी वंदनाच्या अंतर्मनात काहीतरी हललं. तिला नकळत आपल्या पतीचे म्हणजे विष्णुदास ऋषींचे शब्द आठवले, तू त्याचा अपमान करू नकोस. तुळशीसमोर दिवा लावणे म्हणजे स्वतः भगवंतासमोर दिवा लावल्यासारखे आहे. त्या प्रसंगाची आठवण झाल्यावर वंदना अस्वस्थ झाली. तिने डोळे उघडून पाहिले. कीर्तन संपत आले होते. माई आणि इतर बहिणी हात जोडून तुळशीसमोर नतमस्तक होत होत्या. त्या दिवसानंतर काही काळाने वंदनाच्या प्रकृतीत बदल होऊ लागला. कदाचित सततच्या मानसिक तणावातून आणि पश्चातापातून ती आजारी पडली. सुरुवातीला तिला साधी शारीरिक अशक्तपणा वाटत होती, पण नंतर ताप चढू लागला. अंगात शक्ती राहत नव्हती. सौभाग्यमाईने तिची काळजी घ्यायला सुरुवात केली. राधा आणि मालती औषधी काढा आणून देत असत. परंतु अनेक दिवस झाले तरी वंदना बरी होत नव्हती. अंथरुणात पडून तिला आता वेळ घालवावा लागत होता. आजूबाजूच्या साऱ्या जणी तिची सेवा करत, तिला धीर देत, पण वंदनाच्या मनात मात्र विलक्षण निराशा दाटून येत होती. तिने आयुष्यभर देवावर अविश्वास दाखवला, पतीचा अपमान केला, तुळशीदेवीचा अनादर केला, आणि आता जेव्हा आधाराची गरज पडली तेव्हा स्वतः ती एकटी, आजारी आणि हतबल होती. रात्रंदिवस झोपेल्या अवस्थेत ती आपल्या पापांची गणना करू लागली. तिला आपली चूक उमगत होती,
पण आता फार उशिरा झाला अशी भावना येत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू तळू लागले. झोपेतून दचकून उठताना ती मध्येच विव्हळत असे, हे देव, माझी चूक झाली, मला माफ कर. अशा अवस्थेत एक सांज पडी आली. त्या दिवशी आकाश काळवंडलेले होते. सूर्यास्तापूर्वीच काळोख दाटू लागले होते. वंदना आश्रमाच्या मधल्या खोलीत अंथरुणावर पडून होती. तिला छातीत कळा येत होत्या. श्वास घेणं अवघड होत होतं. सौभाग्यमाईने तिच्या कपाळावर ओल्या कापडाने शेक दिला, परंतु वंदनाची अवस्था गंभीर दिसत होती. बाहेर अंगणात राधा आणि मालती दिवा लावायला घेऊ लागल्या. तुफानी वाऱ्यामुळे दिवा मालवत होता. माईने त्यांना म्हटले, लेकींनो, आज वारं जरा जोरात आहे, दिवा जपून लावा. त्यांनी तुळशीसमोरील कंदील वाऱ्यापासून आडोशाला ठेवला. अंगणात पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. या साऱ्या गडबडीत वंदनाला जाणवलं की कदाचित आज तिच्या आयुष्यातला अखेरचा दिवस असावा. मृत्यूची चाहूल तिला पटत होती. तिने कणत माईला हाताने इशारा करून जवळ बोलावले. माई, ती क्षीण आवाजात पुटपुटली, मला एक शेवटची इच्छा पूर्ण करू द्याल? सौभाग्यमाईने तिला आधार देत विचारले, बोल बाळ, काय हवंय तुला? वंदनाच्या डोळ्यात कुठेतरी एक निश्चयाचा ठराव दिसत होता. तिने थरथरत्या हातांनी आपल्या उशीजवळ काहीतरी शोधल्यासारखे केले. मग ती हळूच म्हणाली, मला आज संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, स्वतःच्या हातांनी. हे वाक्य उच्चारताना तिचा आवाज सार्थकतेने भरून आला आणि डोळ्यातून अश्रू ओघळले. माई चकित झाली. ज्याने आतापर्यंत तुळशीच्या पूजेकडे पाठ फिरवली, तीच वंदना आज दिवा लावण्याची इच्छा व्यक्त करत होती. पण आश्चर्याबरोबरच माईला आनंदही झाला. नक्कीच, हा तर तुझा अधिकारच आहे, माई प्रेमाने म्हणाली. तिने लगेच राधा आणि मालतीला हाक मारली. बघा वंदनाताईला उचलून बाहेर आणूया, माई म्हणाली. तिघीजणींनी मिळून अशक्त झालेल्या वंदनाला हळूच हाताखाली घेतलं. वंदना अर्ध्या जागी स्वतः चालू शकत होती, पण खूपच दुर्बळ झाली होती. त्यांना धरत धरत तिला अंगणात तुळशीच्या चौथऱ्याजवळ आणून ठेवण्यात आलं. चौथऱ्यावर तुळशीचे रोप पावसाच्या सरीने भिजून थोडं डोलत होतं. त्यावर चिंब झालेली पानांचे थेंब एखाद्या रत्नासारखे चमकत होते. वाऱ्याच्या एका हलव्यार झोकीने तुळशीची ती पवित्र पाने हलकीशी डुलली. वंदनाला क्षणभर भास झाला की जणू तुळशीमाई स्वतः तिला आशीर्वाद देत आहे. मंद वाऱ्यातही राधा आणि मालतीने लावलेला दिवा मिणमिण करत तेवत होता. त्या ज्योतीचाच एक कापूस माईने वंदनाच्या हातात ठेवला. धरा, तूच दिवा पकडून ठेव, ती म्हणाली. वंदनाने थरथर हातांनी तो दिवा हातात घेतला. तिला हृदयाचे ठोके जोरात ऐकू येत होते. क्षणभर सगळं जग जणू तिच्यासाठी थांबून राहिल्यासारखे वाटलं. समोर पवित्र तुळशी माया, तिच्या पुढे तेवणारी दिव्याची वात आणि आपल्याभोवती आधारासाठी उभ्या असलेल्या माई आणि तिच्या सहकारी. हे दृश्य पाहून वंदनाच्या डोळ्यात भक्तीचे अश्रू पाझरायला लागले. वंदना सत्कारणी लागलेला दिवा दोन्ही हातांनी धरून होती. तिच्या हातात कंप जाणवत होता, पण तरीही तो दिवा घट्ट पकडून ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. प्रार्थना संपवून तिने थकलेले डोळे बंद केले आणि तुळशीसमोर भरभरून मस्तक नमवलं. त्या क्षणी एक अनामिक शांतता तिच्या चेहऱ्यावर पसरली. जणू काही तिने आपल्या या लहानशा पण महान कर्माने हृदयातील मोठा भार हलका केला होता. माई आणि बाजूला उभ्या राधा मालतीच्या डोळ्यात भक्तिनंदाचे अश्रू तरळले. वंदनाचे हे रूप पाहून त्यांच्या मनात तिच्याबद्दल अपार प्रेम आणि आदर उमटला. त्याचवेळी आश्रमापासून दूर विष्णुदास ऋषी आपल्या आश्रमात संध्याकाळची तुळशीपूजा करून ध्यानमग्न बसले होते. अचानक त्यांच्या मनात एक चटका लागल्यासारखा भास झाला. त्यांनी डोळे उघडून समोर पाहिले तर तुळशीपुढच्या दिव्याची ज्योत क्षणभर तेजस्वीपणे फडफडली. ऋषींना क्षणभर आपण वंदनाचे दर्शन पाहतोय असा भास झाला. जणू तीही कुठेतरी तुळशीसमोर हात जोडून उभी होती. त्यांनी डोळे चोळून परत पाहिले तेव्हा समोर काहीच नव्हतं. मात्र त्यांच्या अंतःकरणात एक अनामिक जाणीव झाली की वंदना कुठेतरी देवाची आराधना करत आहे. ते गोंधळले, पण त्यांच्या ओठातून स्वयंचं तुळशी माते, वंदनेवर कृपा कर अशी प्रार्थना बाहेर पडली. त्या सायं प्रार्थनेतच त्यांना आपल्या पत्नीबद्दल विलक्षण आतुरता जाणवली. माईने आणि इतरांनी वंदनाला परत आधाराने आत आणले. तिचे कर्तव्य पूर्ण झाल्यासारखे ती ग्लानित स्थितीत निजली. त्या रात्री पाऊस जोरात कोसळत होता. आश्रमातील सर्वजण वंदनाजवळच जागरण करून बसले होते. पण मध्यरात्रीच्या सुमारास वंदनाचा श्वास मंदावला. सौभाग्यमाईने तिच्या कपाळावरून हात फिरवला तेव्हा तिचा देह गार झाला होता. वंदनाने शेवटचा श्वास घेतला होता. त्या पवित्र दिव्याने उजळलेल्या संध्याकाळीनंतर तिचा देह चिरशांतीत गेला होता. वंदना त्याग सोडून गेली. त्या क्षणी सौभाग्यमाईने तातडीने वंदनाच्या ओठांवर पवित्र गंगाजल आणि तुळशीदल ठेवले.
मृत्यूसमयी तोंडात तुळशीपत्र ठेवले असल्यास आत्म्याला परमगती मिळते असा शास्त्र संकेत आहे. वंदनाचा प्राण जाताच तिच्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. पण पुढच्या क्षणी तिला विलक्षण अनुभूती आली. ती स्वतःच्या शरीरापासून वेगळी होत असल्याचा भास तिला झाला. खाली तिचा निष्प्राण देह झोपलेला दिसत होता आणि बाजूला माई व इतर तिचे काळजीवाहू रडताना दिसत होते. मात्र त्या दृश्यापासून अलिप्त होत वंदनाला एक प्रकारचं हलकेपण जाणवत होते. जणू तिचे सर्व दुःख वेदना नाहीशा झाल्या आहेत. पण यासोबतच अचानक आजूबाजूला भयावह अंधार पसरला. काही क्षणातच 2 आकृती दिसू लागल्या. त्या काळ्या छायाचित्रांसारख्या भेसूर आकृत्या होत्या. डोळे लाल भडक, हातात जंजीर व चेहऱ्यावर क्रूर हास्य. त्या यमदूत होत्या. यमराजाच्या 2 दूतांनी वंदनाच्या आत्म्याला घेरलं. एका यमदूताने गर्जना केली, ही पापी आत्मा आहे. हिने आयुष्यभर पतीची अवज्ञा केली, देवतांची निंदा केली आणि पुण्याचा थोडा अंशही कमावला नाही. अशी हिला नरकातच घेऊन जायला हवे. वंदनाचा आत्मा घाबरून गेला. तिने भयभीत नजरेने त्या यमदूतांकडे पाहिले. ती किंचाळून म्हणाली, नाही, मला जाऊ दे. मी अपराधी आहे, पण दया करा. पण तिचा अत्यवश आवाज त्यांच्या कराल हसण्यात दबून गेला. एक जुनी जंजीर तिच्या आत्म्याभोवती आवळू लागली. वंदना असह्यपणे तडफडू लागली. तेवढ्यात एक तेजस्वी प्रकाशाचा पुंजक समोर अवतरला. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रकट झाला. चतुर्भुज, शंख, चक्र, गदा, कमळ धारण केलेला सुंदर तेजस्वी देव. स्वर्गीय पीतांबर परिधान केलेला, किरीटमणी मुकुट घातलेला आणि निरोपाप्रमाणे कोमल स्मित करणारा. तो साक्षात भगवान विष्णू होते. त्यांच्या अवतीभोवती सोनसडी प्रकाशकिरणं चमकत होती. थांबा! भगवान विष्णूंनी आपल्या करांगुळीचा इशारा करून यमदूतांना थांबवले. त्यांचा आवाज मधुर पण कडक होता. यमदूत गोंधळले. ते क्षणातच त्या तेजाने दिपून गेले आणि त्यांनी हाताची जंजीर सोडली. प्रभो, हिला आम्ही न्यायाला आलो आहोत. ही पृथ्वीवर पापमय जीवन जगली होती. यमदूतांपैकी एकाने धीटपणे विवेचन करण्याचा प्रयत्न केला. भगवान विष्णूंनी वंदनाच्या आत्म्याकडे पाहिले. ते मृदू हसले आणि म्हणाले, हो, तिने अनेक पापे केली खरी, परंतु ज्या क्षणी तिने श्रद्धेने तुळशीसमोर दिवा प्रज्वलित केला, त्या क्षणी तिचे सर्व पापांतून उद्धार झाले आहे. ह्याचे फळ म्हणून आता तिच्यावर माझा कृपाशीर्वाद आहे. एक यमदूत चमकला, पण इतक्या जन्मांचे पातक एका दिव्याने नष्ट होऊ शकत नाहीत, हे आमच्या समजायला पटत नाही. त्याचा चेहरा आश्चर्याने भरला होता. भगवान विष्णू गंभीर झाले. त्यांनी स्निग्ध पण कठोर स्वरात उत्तर दिले, तुम्ही धर्माचे नियम अंमलात आणणारे दूत आहात, पण सर्वाधिकार परमेश्वराचा आहे. तुळशीदेवी मला अत्यंत प्रिय आहे आणि तिच्यासमोर श्रद्धेने लावलेल्या एका दिव्याचेही महत्त्व असीम आहे. ज्योतीच्या त्या प्रकाशात भक्ताचे अज्ञान आणि पापांची काळोखी जळून खाक होते. हे शास्त्राचे वचन आहे. वंदनाचा आत्मा थक्क होऊन हे दृश्य पाहत होती. तिला स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. भगवान विष्णू स्वतः तिची बाजू घेत होते. आता तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती दोन्ही हात जोडून भगवंतांच्या चरणाशी लीन झाली. हे भगवान, मी अनंत अपराध केले. तुम्ही तरी मला तारून नेत आहात. मी पामर, मला उद्धार दिल्याबद्दल किती धन्यवाद करू. ती रडवेला आनंद भरल्या स्वरात म्हणाली. भगवान हसले. उठ वत्से, त्यांनी आशीर्वादाच्या स्वरात म्हटले. तू अखेरच्या क्षणी का होईना माझ्या प्रिय तुळशी मातेला दिलेला सन्मान आणि ती भक्तिपूर्ण ज्योत, ह्याने तुझा आत्मा शुद्ध झाला आहे. आता तुला नरकाची भीती नाही. माझ्या वैकुंठ धामात तुला जागा मिळेल. वंदनाचे हृदय कृतज्ञतेने भरून आले. तिला लक्षात आले की तुळशी मातेनंच आपल्या उद्धाराचा मार्ग सोप्पा केला आहे. क्षणभर तिने दोन्ही हात जोडून त्या पवित्र तुळशी देवीचेही मनोमन आभार मानले. तिला स्वतःभोवती सोन्याच्या प्रकाशाचे तेज जाणवत होते. आपली आधीची भीती, दुःख सर्व पळून गेले. आता तिला एक विश्रांतीची आणि परमानंदाची अनुभूती येऊ लागली. यमदूतांनी अर्धवट माना वळवून भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि हतबलतीने ते अंधारात नाहीसे झाले. त्यांना आज्ञाधारक राहावे लागले. परमेश्वराचे न्याय त्यांच्या न्यायापेक्षा श्रेष्ठ होते हे त्यांनी मान्य केले. भगवान विष्णूंचा रुपेरी तेजोमय रथ अगदी समोर येऊन थांबला. त्या रथाला गरुड या विशाल पक्षाने जोडलेले होते. भगवानांनी स्नेहाने वंदनाच्या आत्म्याचा हात धरला आणि तिला त्या दिव्य रथावर चढवले. वंदना आनंदाने विभोर झाली. तिची मुक्त झालेली आत्मशक्ती हलकी सुलकीपणे त्या रथावर विराजमान झाली. चल आता माझ्या सोबत, भगवान प्रेमळपणे म्हणाले.
त्या क्षणी वंदनाचा आत्मा पृथ्वीलोक सोडून परमज्योतीत विलीन होण्यासाठी तयार झाला. गरुडाने पंख पसरले आणि क्षणातच ते वैकुंठ धामाच्या दिशेने झेपावले. भगवान विष्णू आपल्या अभयहस्ताने वंदनाकडे पाहत एक आशीर्वाद स्मित करत होते. वंदनाने डोळे मिटून घेतले आणि त्या दिव्य प्रकाशात तिचे सर्व दुःख विलय पावले. या कथेतून आपल्याला एक महत्त्वपूर्ण धडा शिकायला मिळते की श्रद्धेने केलेली प्रभूची उपासना निष्फळ जात नाही. एका दिव्याच्या छोट्याशा प्रकाशानेही जीवनाचा महान अंधार दूर होऊ शकतो. फक्त आपला भाव शुद्ध असायला हवा. म्हणूनच संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लावण्याची आपली पवित्र प्रथा आजही अखंड सुरू आहे. जो कोणी भक्तिभावाने तुळशीदेवीची पूजा करून दिवा अर्पण करतो त्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा लाभते. ही श्रद्धा या कथेमुळे सर्वांच्या मनात आणखी बळकट झाली. आजच्या काळातही कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाच्या प्रसंगी ही कथा भक्तिभावाने सांगितली जाते. ज्यांच्या हृदयात अशी श्रद्धेची वात तेवते त्यांचे परमकल्याण होईल हा विश्वास या कथेतून सर्वांना पटतो. प्रार्थनेनंतर सर्व उपस्थितांनी हरिओम तत्सत असा घोष करत कथा समाप्त केली.